सन्माननीय आदिवासी मंत्री अशोक उईके साहेबांचा चिखलदरा दौरा होता। चिखलदराच्या दौऱ्यात मी आरोग्य प्रशिक्षण केंद्र आहे चिखलदरा सारायला माहीत आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, ऐतिहासिक आहे। त्यानंतर या ठिकाणचा गविलगड किल्ला अशा भरपूर आहे। पण हे जर तुम्ही पाठीमागं जर पाहत असाल तर या ठिकाणी वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र आहे। त्याच ठिकाणी एक विरगळ दिसलं। हे तुम्ही जे पाहून राहिले हे विरगळ नाही आहे, हे सती विरगळ आहे। म्हणजे विरगळ जर असतं त्यात फक्त हात असता, पण यात सती विरगळ दाखवला आहे। आणि सती विरगळ हे आहे की एखाद्या युद्धात किंवा एखाद्या ज्या युद्ध काय त्या टाइमला बाबा युद्ध आहे का निरा भांडणच चालत ना, निरा ज्याचं त्याचं सत्ता करणं कार्यक्रम होता। तर या ठिकाणी जे आहे ते विरगळ सध्या सती विरगळ आहे। याच्यात तुम्ही जर खाली जर पाहत असाल तर यात दोन चित्र दिसत आहेत। त्यातले एक तुम्ही ज्या अँगलनं पाहत असाल त्या डाव्या हातावर पुरुषाचं आहे आणि उजव्या हातावर एका महिलेचं चित्र आहे। हे सती विरगळ म्हणजे काय हे लय जणेले नेमकं माहीत नाही। तर जे महिला नवरा समजा युद्धात जर एखादा नवरा हुतात्मा झाला तिचा घरचा मालक, तर त्याच्यासोबत सती जात होत्या। त्या वेळेचा टाईम फार खराब होता की हे जे परकीय आक्रमण करते मुघल वगैरे होते, हे त्या राजाच्या ज्या बायका त्याला पळून घेऊन जात, त्याचं अतिशोषण करत। मग ते शोषण होऊ नये म्हणजे त्या काळात पहा की दुसऱ्या माणसानं त्याची बायको पाहू नये म्हणून त्या बाया स्वतः जाळून घेत। याची आता राणी पद्मावती एक खूप मोठं उदाहरण। आजकालच्या राज्यवनिरा स्वतः दाखवतात, काय दाखवायची रील पहा तुम्ही दिवसभर तेच येतात। पण या ठिकाणी जे विरगळ आहे सती विरगळ, या सती विरगळात काही विशेष पॉईंट आहेत, थोडंसं क्लोज व्हा। यात एक हात दिसत आहे, त्या हातात असं काहीतरी धरलं आहे आणि त्या हाताच्या तुम्ही जर ज्या अँगलनं पाहत असाल उजव्या बाजूनं एक चंद्र दिसते आणि डाव्या बाजूनं सूर्य दिसते। म्हणजे हे ऐतिहासिक असणारी वास्तू या ठिकाणी कशालेनी काय कोणाला काही समजलं नाही, त्यानं त्याला शेंदूर फासून दिला आणि थोडंसं हा चौकोनी ओटा करून या ऐतिहासिक स्थळाचं संरक्षण कोणी माध्यमातून का होईना होत आहे। पण त्याच्यावरचा जर शेंदूर काढला गेला तर त्या जे सती विरगळ आहे या सती विरगळाचं जे दर्शन आहे हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। असं हे चिखलदऱ्यात जर तुम्ही आले तर गविलगड आहे, त्या ठिकाणी ऐतिहासिक वस्तू भरपूर पाहायला भेटतात। पण ज्या विरगळ आहेत प्रामुख्याने जर पाहिल्या तर अचलपुरात काही ठिकाणी, म्हणजे अचलपुरातलं एक गाव आहे सुरवाडा, त्या ठिकाणी एक विरगळ पाहायला भेटली, जबरदस्त विरगळ आहे। त्याच्यानंतर एक धामणगावली विरगळ पाहायला भेटली। ह्या विरगळ ज्यात कोकणात मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात, मराठवाड्यात किंवा ज्या ज्या ठिकाणी जबरदस्त त्यावेळेस साम्राज्य मराठ्याचं होतं त्या ठिकाणी। पण या ठिकाणी जो गविलगड किल्ला आहे हा गविलगड किल्ला हा गवळीगड म्हणजे गवळी लोकांच्या त्यावेळेच्या शूरवीर जे असतील त्याचा गौंडराजे सत्ता होती। मग या ठिकाणी बहामनी आले, मुघल आले, हैदराबादचे निजाम आले, असं करता करता शिंदे आले आणि 1805 साली इंग्रजाईनं हा जे बेनीसिंग होते या ठिकाणचे किल्लेदार त्याच्या ताब्यात जाऊन इथं गविलगड याच बाजूने डाव्या हातावर थोडंसं पाठीमागे गेलं, तिथून शॉर्टकट रस्ता आहे, पैदल गेलं लय जवळ आहे, तिथून फिरून गेलं चांगलं 3 किलोमीटर जावं लागते। तर असा गविलगड किल्ला आहे। त्या गविलगडाच्या इकडच्या पायथ्याशी असणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण संस्था जी चिखलदऱ्याची आहे त्या ठिकाणी हे सती विरगळ नेमकी मला पाहायला भेटली। मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या गावात जर एखादी विरगळ असेल किंवा सती विरगळ असेल किंवा ते गदे विरगळ असतात, गद दाखवतात, ते असं उच्च करेल ते कार्यक्रम असते, तो म्हणजे एका प्रकारचा हे होता, म्हणजे इशारा होता। पण या ठिकाणच्या सती विरगळाला आम्ही नमस्कार करतो आणि हे सती विरगळ नक्की चिखलदऱ्यात जर तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी पाहायच्या असतील तर त्या ऐतिहासिक गोष्टीतला आणखीन एक भर म्हणजे या ठिकाणी आरोग्य प्रशिक्षण संस्था जी आहे त्या ठिकाणी असणार हे सती विरगळ खरोखर देखणं आहे। फक्त शेंदूर लावलाय, पण शेंदूर जर काढलं गेलं तर मूळ जे मूर्ती आहे ते नक्की आपल्याला पाहायला भेटेल। कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून कळवा बा।